नमस्कार माझ्या भावा आणि बहिणीला. तर बघा आम्ही आज कुठं आलो आहोत. पहिल्यांदा बीडला आल्या आणि बीडला येऊन असलं गार्डन बघितलंय, पण मला माहीत नव्हतं बरं का बीडमध्ये सध्या गार्डन आहे. चौकट घुमवून दाखवा, असं दाखवा, सगळीकडे दाखवा, सगळीकडे ते नारळाची झाडं सगळीकडे धावतं नाही. नारळी झाड चौकून आहे. लय भारी भारी हे गार्डन बघा कसली हरळी मऊ आहे. आणि माहिती का, माझ्या आत्याच्या पोराच्या लग्नाला आली होती तेव्हा त्या आत्याचे पोरग आणि नवरी तिकडं फोटो काढायला लागले. तर चला म्हणलं आपण थोडा बारकुसा व्हिडिओ बनवू म्हणलं मालक. चला म्हणलं, तर लग्नाची तिथं विधी चालू होत्या ना, लग्न लावायच्या आणि मग तिथं आपण व्हिडिओ काढायची, कुठं गडबड करावा. त्याच्यामुळे मग आम्ही इथं आलो. तर आमच्या मालकाला दाखवते मी. ह्या बघा मालक कसं वाटायला लागले. छान वाटायचं. काय छान वाटायला. चला फिराय म्हणलं की नकच म्हणतात मला. तर आता काय म्हणते साधा कवा नाही, ती कोंबडीने बीड बघितल्यावर आणलंच मला. डबल एकदा ना कोंबडीनं बीड बघितल्यावर झालं मला. कसं काय बरं. काय आता रानातले काम असतात, जनावर हे ते माणसाच्या महाग काळजी असते रे, त्याच्यामुळं कुठं फिरायलाच भेटत नाही. काय करावं मग आता आपण लग्नाच्या निमित्ताने आलं तर भारी वाटायला लागलंय का नाही. हो, पण आता ते संसारामुळं कुठं फिरायलाच गवसत नाही. लागलं गाणं आता. तर आम्हाला तर लय भारी वाटायला लागले. मी पहिल्यांदाच आले या गार्डन मध्ये असल्या. तुम्ही तर सगळे व्हिडिओ बघितले असते. मग कुठं गार्डन फिरण्याचं नाही, तिथं उसात रानात नांगरटीच्या तिकडं कुठे बी असते. तर